शिवाजीनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सवात 6व्या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी। शिवाजीनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आज देवीच्या 6व्या दिवशी मंगलाभिषेक, शृंगार आरती, राजोपचार पूजन, सप्तशती पठण, संध्याकाळची आरती, मंगलागौर, भोंडला अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता। या उत्सवाचे आयोजन शिवाजीनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले। उत्सवाचे मुख्य आयोजक शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभेचे अध्यक्ष तसेच नटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदीप अशोक नट यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत त्यांना देवीची प्रतिमा भेट स्वरूपात दिली। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र शिवसेना युवा सेना मुख्य कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकजी, शिवसेना प्रवक्ते व सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त राहुल लोंढेजी, माजी नगराध्यक्ष व बांधकाम समिती सभापती महाड नगर परिषद सुनील कविस्करजी, आमदार महाराष्ट्र विधान परिषद रवींद्र फाटकजी, माजी ठाणे महापौर जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी मीनाक्षी शिंदेजी, ज्येष्ठ नगरसेवक श्री जगदाळेजी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने उत्सवाची शोभा अधिकच वाढली। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि कार्यक्रमाचा लाभ घेतला। महाराष्ट्र सगळीकडे मी पत्रकारिता करत फिरते, पण ठाण्यामध्ये मी बघते की चैत्र नवमी फारच मोठ्या प्रमाणात साजरा होते। तुम्ही काय सांगणार त्याबद्दल? म्हणजे आपण पाहिलं असं ठाणे खरं म्हणजे धर्मवीर आनंदजी साहेबांचं ठाणे खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं ठाणे, आणि खरं म्हणजे ह्या ठाण्याला महाराष्ट्रामध्ये आगळीवेगळी अशी जी ओळख भेटले की कला संस्कृती आणि परंपरा जपणारा आमचं हे ठाणे, तर आम्हाला फार अभिमान वाटतो। खरं म्हणजे धर्मवीर आनंदजी साहेबांनी सर्व आमच्या या सर्वसामान्य जनतेला आपली संस्कृती आणि परंपरा कशी जपली पाहिजे हे शिकवलं। खरं म्हणजे टेम्मी नकाला आज आमचा आनंद आश्रम आहे, त्या माध्यमातून बरेच असे उपक्रम राबवत असतात आणि ते बघत आम्ही लहानाचं खरं म्हणजे मोठं झालं म्हणून आनंद वाटतो, अभिमान वाटतो की परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके भाऊ अशी त्यांची जी ओळख आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही कला आणि ही परंपरा आणि जी आपली संस्कृती आहे त्यांचा जो वाटा आहे तो पुढे नेण्याचं काम हे आमच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांनाच पाहत त्यांच्या आशीर्वादाने म्हणजे हा कार्यक्रम आणि ही कला आणि परंपरा जपण्याचं काम आम्ही करतो। सर, दरवर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा पण वेळ काढून या देवीला नक्की येत होते, तर तुम्ही काय सांगणार त्याबद्दल? खरं म्हणजे साहेबांची ओळख ही फक्त महाराष्ट्रासाठी नाहीये, पूर्ण तुम्ही बघत असाल आजूबाजूच्या राज्यात देखील आणि इतर देशामध्ये देखील शिंदे साहेबांचं नाव हे खरं म्हणजे लोकांना वेळेच्या ठिकाणी आणि गरजेच्या वेळी उभा राहणं ही त्यांची ख्याती आहे। खरं म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला कसं आपण आमदार ठेवू शकतो हे जपण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब करत असतात। तर हा कार्यक्रम असो कोणतीही गोष्ट असो प्रत्येक वेळेला आवर्जून त्यांना जर आम्ही आमंत्रण दिलं ते आम्हाला खूप आनंद असतो आणि त्यानंतर हा कार्यक्रम अजून मोठा होत असतो आणि आम्ही त्यांना येण्यासाठी आमंत्रित करतो आणि ते आमचं नेहमीच आमंत्रण मान ठेवत असतात। बोला अंबे मात की दरवर्षी या ठिकाणी आमच्या शिवाजीनगर मधील उन्नती मैदानावर नटे प्रतिष्ठानच्या वतीनं आमचे अतिशय जवळचे सहकारी आमचे मोठे बंधू संदीप नटे यांच्या माध्यमातून हा चैत्र नवरात्रोत्सव केला जातो आणि दरवर्षी ते वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी आयडियाज हे आणत असतात। निश्चितपणे यावेळेस त्यांनी लाल परी आणलेली आहे आणि असंच त्यांनी वारंवार चांगले उपक्रम राबवावे। आता ही लाल परी तर किंवा 5 वर्ष तरी तुम्हाला आणावी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही असे चांगले कार्यक्रम करत राहा। तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या दरवर्षी असे शिवनेरी एक दिवशी असं टेबल कार पण तुम्ही साहेबांना दिली असं मला कळलेलं आहे। रोपवे विशेषतः त्यांना रोपवेची ट्रॉफी जी आहे रोपवे कारची दिलेली आहे, कसं बघता येईल? मला असं वाटतं संदीप नटे यांचा व्यवसाय जो आहे तो मार्केटिंगचा आहे, त्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये त्यांचा व्यवसाय आहे आणि खऱ्या अर्थानं परिवहन विभागाचा निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं ऍडव्हर्टायझिंग हे
शुभांगी ऍडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून संदीप नटे करतायत हे आज या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे आमचा दीपक असेल, गिरीश असेल, या सगळी टीम नटे प्रतिष्ठानचं संपूर्ण जे परिवार आहे या परिवाराचं मी मनापासून शुभेच्छा देतो. नटे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सव गेली 9 वर्ष सातत्याने वर्तकनगर प्रभागामध्ये सामाजिक उपक्रम करत असतात. त्या माध्यमातून चैत्र नवरात्र पण ते करतात आणि मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये वेगवेगळे उपक्रम नटे प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतात. त्याची संस्थापक संदीप नटे हे नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी, समाजोपयोगी कामं ते करत असतात. ते सपत्नीक दोघंही ह्या कार्यक्रमासाठी किंवा समाजासाठी झटत असतात. मला असं वाटतं की पुढील त्यांच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि त्यांच्याकडनं चांगली कामं घडो आणि देवीचरणी हीच प्रार्थना करेल की त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, हीच सदिच्छा आहे माझ्याकडून. मला वाटतं चैत्र नवरात्राचा असा 6वा दिवस आहे आणि ठाणे शहरामध्ये धुमधडाक्यामध्ये चैत्र नवरात्र सर्व धूम होते आहे आणि त्यामध्ये वर्तकनगरमध्ये आपलं सर्व टीमचं दरवर्षी हा नवरात्रोत्सव केला जातो. आपला चैत्र नवरात्रोत्सव केला जातो आणि हे त्यांचं 9वं वर्ष आहे. मला वाटतं सगळ्या मुलांना एन्जॉय करण्यासाठी महिला तर आहेतच आणि महिला तर चैत्र नवरात्रीमध्ये अग्रेसर असतातच आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं त्यांची पूर्ण टीम त्यांचं सर्व मंडळ चांगलं ह्या विभागामध्ये काम करत आहे आणि ह्या चैत्र नवरात्रीच्या माध्यमातून लोकांना विशिष्ट प्रतिसाद महिलांचे कार्यक्रम, मुलांचे कार्यक्रम या माध्यमातून हा महोत्सव साजरा केला. तो मनापासून नटेचा आणि त्यांचा सर्व मित्र परिवारांच्या मनापासून धन्यवाद. या मनाची इच्छा पूर्ण होई देवीकडे मी प्रार्थना करेन. अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मी सालाबादप्रमाणे नेहमीच येतो, पण प्रत्येक वर्षी एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नटे यांच्या वतीने खरोखर या विभागामध्ये शिवाजीनगर आणि लोकमान्य नगर परिसर हा वर्तकनगर परिसरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचं काम रेखीव आणि या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य सर्व भाविकांना या ठिकाणी वेगळ्या प्रकारची संधी देण्याचं काम हे नटे प्रतिष्ठानच्या वतीने होतंय. मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईन. अशाच प्रकारे सामाजिक स्वरूपाची कामं आपल्या हातून व्हावी अशी देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो. म्हणजे जसं आमच्या दाव्यांची अपेक्षा म्हणजे आहे, जसे मी 30 वर्ष महाड शहराची सेवा केलेली आहे तसं त्यानं देवीच्या मागे आशीर्वाद करून या ठाणे शिवाजीनगरची सेवा करण्याची त्यांना इच्छाशक्ती द्यावी हीच अपेक्षा आहे. हो ना, व्हायलाच पाहिजेच आहे. काही गोष्टी अडचणी कोर्टाच्या आहेत, काही पॉलिटिक्स आहेत, त्याच्यामुळे काय कधी होईल सरकारच्या हातात आहे, सामान्य माणसाच्या हातात राहिलं नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन होणार, पण काही कोर्टाचे आदेश आहेत, काही ओबीसीचे वाढ जे आहेत, जे अडचणी जे आहेत सरकारी अडचणी आहेत, त्या सामान्य नागरिकांची अडचणी. असं काय नाही, तुम्ही स्वतः काम केलं ना तर लोक आपोआप उचलून करतात. मी साधा एक रिक्षावाला होतो महाडमध्ये, माझा रोज 8 रुपये माझी कमाई होती, पण लोकांनी उचलून धरून मी नगराध्यक्ष झालो महाडमध्ये 2 वेळा झालो. सेवा ही ईश्वर सेवा आहे, त्याच्यामुळे त्यांनी केलेली सेवा ही लोकांची प्रार्थनी आहे. माझं नाव सुधीर माधव यादव. मी ठाण्यात राहतो. जवळजवळ 125 वर्ष आमची ठाण्यात प्रॉपर्टी आहे आणि संदीपची ओळख अशी की माझी सून आहे आणि शीतल या सख्या आते मामे बहिणी आहेत. त्यामुळे आम्ही संदीप नटेची आमची ओळख झालेली आहे आणि जेव्हापासून ओळख झाली तेव्हापासून आम्ही नवरात्राच्या इकडे नटे म्हणजे एक अतिशय शांत स्वभावाचा, ॲक्सेसेबल, म्हणजे ज्याला म्हणतात ना ह्याच्यात हवा नाही आहे, कोणाची डोक्यात हवा गेली नाही. मी नेता आहे, तो कधी पण ॲक्सेसला अवेलेबल आहे. आम्ही कधी पण त्याला फोन केला तर तो लगेच उत्तर देतो. म्हणजे असं नाही की नंतर देईन असं. आणि आमच्या जावे असल्यामुळे आमचा जावे समजू आम्ही त्याला. त्यामुळे इतकं आमच्या आमची ती एकच इच्छा आहे का त्याचा भरारी ग्रोथ होऊन जाईल, नगरसेवक होऊन जाईल आणि पुढे असं त्याचा होऊन जाईल, तर वाटचाल चांगली होऊन जाईल. त्याचा हेच कृष्णापूर्वी आशीर्वाद देतो मी सगळं माझ्या महिला सगळ्या हौसेने निघाल्या बरं इथे आल्यावर मला खूप छान वाटलं आणि आम्हाला इच्छा आहे परत यावं इच्छा आहे. आमचे जावं आमच्या सर्वांचे लाडके त्यांच्यासाठी त्यांना मान देऊन आलोय आम्ही बाहेरची माणसं येतो. आमच्या ताईचा चेहरा बघा कसा झाला असं वाटतं. ज्या म्हणजे आता पहिल्यांदाच आलेले आहेत त्यांना मी यायचो, पण यांना पहिल्यांदाच घेऊन आले म्हणून जागा बघायला कसं काय
पुढल्या वर्षी असं देऊ आम्ही. आता त्यामुळेच आम्ही दरवर्षी येणार इथे. आणि अशी देवी आमची म्हणजे प्रार्थना करू की आम्हाला येण्याची इच्छा झालीच पाहिजे आमच्या भाचीसाठी. जावयाला चांगला आशीर्वाद द्या. पुढच्या वर्षी गाडी येईल तुम्हाला न्यायला. आम्ही गाडी पाठवू तुम्हाला न्यायला. जावयाला आशीर्वाद द्या फक्त. देवीचे आशीर्वाद आहेत, सरनाईक साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि गेली 9 वर्षी तो चांगल्या प्रकारे ते देवीचे उत्सव करत आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याला नक्कीच आशीर्वाद देऊन या ठाणे महापालिकेचे नक्कीच नगर शुभोन्नती अशी अपेक्षा ठेवतो. देवीचं प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नटे प्रतिष्ठानचे 90 वर्ष आहे देवीचे, काय आशीर्वाद द्याल त्यांना? नटे प्रतिष्ठान चैत्र नवरात्र उत्सव शिवाजीनगर उन्नती गार्डन 9व्या वर्षामध्ये पदार्पण झालेले असून आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये सतत स्वामींची सेवा, स्वामी समर्थ सेवा सहकार नगरचे आम्ही आरती हा कार्यक्रम ठेवत असतो. तो बहुमान आम्हाला देत असतात. त्यांचं कार्य पाहून त्यांना मी शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. त्यांचं उत्तरोत्तर कार्य असं भरपूर वाढो. जय माताजी. सगळ्यांना आशीर्वाद
आहे.